के काउंटर 2000 कर देना, अपना पैकेज 8000। ठाणेकरांनो सावधान, ठाणे पुन्हा एकदा हादरलाय, पण गुन्हेगारीने नाही तर स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या घाणेरड्या धंद्याने। ज्या घोडबंदर रोडवर संस्कृती जपली जाते तिथेच शिक्षणाच्या मंदिरासमोर वेश्या व्यवसायाचा बाजार मांडला गेलाय। कासरवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडबंदर रोडवरील जेवीएम वेदा इमारतीत अमरा स्पा या नावाखाली खुलेआम देह विक्री सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। धगाधग म्हणजे हे ठिकाण कुठे माहित आहे? ठाण्याचे वजनदार आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाने असलेल्या प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलच्या अगदी समोर। शिक्षणाचं पवित्र मंदिर समोर असताना फिरदौस मोहम्मद हाशमी नावाचा व्यक्ती इथे वेश्या व्यवसायाचे जाळे विणतोय। B2B साठी 5000 रुपये आणि फुल बॉडी सर्व्हिस साठी चक्क 8000 रुपये वसूल केले जात आहेत। हाशमीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, तरी याचं धाडस होतं कसं? ही फक्त एका स्पाची गोष्ट नाही। आज ठाण्यासह मुंबईच्या गल्लीबोळात स्पाच्या नावाखाली देह विक्रीची दुकानं उघडली गेली आहेत। घोडबंदर रोड असो किंवा वाघे इस्टेट, अनेक ठिकाणी मसाजच्या नावाखाली तरुणींचे शोषण केले जात असल्याचा दाट संशय आहे। प्रताप सरनाईक यांच्यासारख्या बडा नेत्याच्या मतदारसंघातील शाळेसमोर जर हे घडत असेल तर सांगा, आपली मुलं सुरक्षित आहेत का? आता या स्पा मालकांनी आणि दलालांनी कान उघडू नये का? कायद्याचे हात आता तुमच्या मानेपर्यंत पोहोचणार आहेत। भारतीय न्याय संहिता कलम 143 आणि 144 नुसार मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद। कलम 111 नुसार संघटित गुन्हेगारी म्हणजे ऑर्गनाइज क्राईम म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे। पिटा म्हणजे इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट नुसार कलम 3 आणि 5 मध्ये कुंटाणखाना चालवणं किंवा चालवण्यास जागा देणं यासाठी 5 ते 7 वर्षांच्या सक्त मजुरीची तरतूद आहे। कलम 7 नुसार सार्वजनिक ठिकाणांच्या म्हणजे शाळा, मंदिर 200 मीटर परिसरात असे धंदे करणं हा अजामीन पत्र गुन्हा आहे। अमरा स्पा चालवणारा फिरदौस हाशमी कायद्यापेक्षा मोठा आहे का? प्रताप सरनाईक यांच्या स्कूल समोर सुरू असलेला हा घाणेरडा प्रकार कासरवडवली पोलिसांनी तातडीनं बंद करावा, हीच परिसरातील नागरिकांची मागणी आहे। काय आता पोलिसांचा छापा पडणार? फिरदौस हाशमीला बेड्या ठोकला जाणार की शाळेच्या समोर हा वेश्या व्यवसायाचा नंगानाच असा सुरू राहणार? आम्ही यावर लक्ष ठेवून पाहत राहा भारत 24 तास।